नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या स्वयंसेवकांसाठी नेहमीच श्रद्धेचा, आदराचा, निष्ठेचा विषय, तर विरोधकांसाठी नेहमीच हेटाळणीचा विषय. विरोधकांच्याकडून नाना पद्धतीचे आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती होत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत संघटना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपली घटना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या हिशोबाला नीट ठेवत नाही. ब्लॅकनी पैसे घेतो, त्याचा हिशोब सादर करत नाही, ऑडिट होत नाही. संघ नेहमीच आपले सगळे व्यवहार झाकून करतो. असे एक ना अनेक आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती होत असतात. याच आरोपावरती आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आर्थिक व्यवहार या विषयावर आज आपण बोलणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर हिंदू धर्म समजून घ्यावा लागेल. नयनम छिंदन्ति शस्त्राणी नयनम दहती पावकाः हे हिंदू धर्मातलं एक महत्त्वाचं वाक्य, गीतेतला श्लोक. म्हणजे मी शस्त्राणी मरणार नाही, मी अग्नीनी जळणार नाही, वाऱ्याने वाहून जाणार नाही, पावसात भिजणार नाही, असं जे काय आहे ना, तसं हिंदू धर्माच्या विषयात आहे आणि तसंच संघाच्या विषयात आहे. बघा, हिंदू धर्म तसं बघायला गेलं तर कशात आहे सांगा, असं सांगता येत नाही. म्हणजे कोणत्या पुस्तकात हिंदू धर्म आहे, कोणत्या आचरण पद्धतीत हिंदू धर्म आहे, नाही सांगता येत. कारण सगुण साकार भक्ती करणारे या हिंदू धर्मात आहेत. निर्गुण निराकार भक्ती करणारे याच हिंदू धर्मात आहेत. दत्तात्रयाच्या त्रैमुखी मूर्तींचं पूजन करणारे याच हिंदू धर्मात आहेत. एकमुखी दत्ताला मानून त्याचं पूजन करणारे याच हिंदू धर्मात आहेत. देव मूर्तीत असला असतो असं मानणारेही हिंदू आहेत. देव मूर्तीत नसतो असं मानणारेही हिंदू आहेत. देव यज्ञात असतो असं मानणारेही हिंदू आहेत. यज्ञाशी संबंध नसणारेही हिंदू आहेत. अद्वैत मानणारे हिंदू आहेत, द्वैत मानणारे हिंदू आहेत. हिंदू एक जीवन पद्धती आहे. तो धर्म असा एका व्याख्येत बसवता येणं कठीण आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच हिंदुत्वासाठी निर्माण झालेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचा न्यास अस्तित्वात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पक्षासारखी नोंदणी नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची कंपनी, LLP, प्रायव्हेट लिमिटेड असं काहीही रजिस्टर्ड नाही. मग संघ आहे तरी काय? संघ पैसे मिळवतो कुठून आणि कसे? आणि संघ पैसे खर्च करतो आणि कुठे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणं आवश्यक आहे. त्यासोबत संघाशी संबंधित असलेल्या ज्या संस्था आहेत त्यांची भूमिका काय आहे हे देखील समजणं आवश्यक आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला अगदी ढोबळमानाने संघ, नोंदणी आणि आर्थिक व्यवहार समजून सांगतो. मी संघाचा प्रवक्ता नाही. माझ्या या खुलाशात काही त्रुटी असतील तर त्या माझ्या आकलनाच्या त्रुटी आहेत, संघाच्या माहितीच्या नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. त्यावेळी देश स्वतंत्र नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची उद्देशिका, हेतू, प्रयोजन हे सगळं त्याच वेळी तयार करण्यात आलं होतं. देश स्वतंत्र नव्हता. संस्थांच्या नोंदणी संबंधीचा कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. अशी एखादी भारतीय स्वातंत्र्याच्या विचारानं प्रेरित झालेली संस्था रजिस्टर्ड होऊ देतील अशी शक्यताही नव्हती. 1925 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्देशिका, ज्याला ढोबळमानाने न्यास नोंदणीच्या व्याख्येत घटना असं म्हणतात, ती घटना लिहिलेली होती. ती प्रत्यक्षात भारत सरकारकडं देखील दिलेली होती. पण त्यासाठी स्वातंत्र्यानंतर संघावर बंदी आली होती गांधी हत्येच्या कालखंडानंतर. आणि त्यावेळी भारतीय स्वातंत्र्यानंतर केंद्राच्या सरकारला संघाची घटना अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आलेली होती. त्यावेळी भारतीय संविधान अस्तित्वात यायचं होतं.
मग संघाचा दर्जा काय आहे? ती न्यास नोंदणी नाही आहे, ती कंपनी नाही आहे, तो राजकीय पक्ष नाही आहे. मग संघाचा दर्जा आहे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. हा शब्द योग्य आहे. बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल हा संघाचा दर्जा आहे. संघाचं संघटन हे व्यक्तींचं संघटन आहे, संस्थांचं नव्हे. त्यामुळं स्वयंसेवक अशा स्वयंसेवक तो जो संघस्थानावरती येऊन, म्हणजे जिथे शाखा भरते तिथे येऊन ध्वजप्रणाम करतो तो स्वयंसेवक. अशा स्वयंसेवकांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना आहे. इथे अधिकृतरित्या निवड होते सर्वोच्च पदाची. ते सर्वोच्च पद म्हणजे सरकार्यवाह आहे आणि सरसंघचालकांना नियुक्त केलं जातं आधीच्या सरसंघचालकांच्याकडून. ते ठरवतात की कोण सरसंघचालक असलं पाहिजे. सरसंघचालक हे पद संघात कमालीचं आदराचं आहे, कमालीचं सर्वोच्च आहे, कमालीचं आदराचं आहे. पण संघाचे घटनात्मक वैध कायदेशीर दृष्ट्या प्रमुख म्हणजे संचलन करणारे जे नेहमीचं काम चालवतात ते सरकार्यवाह आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकचलानुवृत्ती संघटना असली, म्हणजे एकाच्या आदेशावर चालणारी संघटना असली तरी कायद्याच्या विषयात म्हणजे व्यवहाराच्या विषयात मात्र विकेंद्रीकरण आहे, खूप मोठं विकेंद्रीकरण आहे. व्यवहार हा स्थानिक पातळीवर चालतो. आता व्यवहार चालतो म्हणायला संघाचं उत्पन्न काय आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उत्पन्न काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उत्पन्न मी या आधीच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो गुरुपूजनाचा उत्सव होतो त्या उत्सवात संघ स्वयंसेवक जे समर्पण करतात ते समर्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अधिकृत उत्पन्न आहे. आता इथे समर्पण कोण करू शकतो, कसं करू शकतो हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे असं होऊ शकतं की कुणी आलं आणि काही लाख रुपये टाकून गेलं आणि समर्पण आहे ते, मग काय भागतं काम असं वाटू शकतं. असं नाही आहे. संघ हा स्वयंसेवकांचा आहे आणि ध्वजप्रणाम करणारा स्वयंसेवक असतो. त्यामुळं एका बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असल्यामुळं एका व्यक्तीचाच समर्पण स्वीकारलं जातं. म्हणजे मी उद्या सुशील कुलकर्णी उठलो आणि अनालायझरच्या वतीनं हा 10,000, 20,000, 50,000 रुपयाचा धनादेश स्वीकारा म्हणून जर समर्पणासाठी गेलो तर माझं समर्पण स्वीकारलं जात नाही. त्याला सुशील कुलकर्णी नावाच्या व्यक्तीचंच समर्पण लागतं, संस्थेचं नव्हे. ई और एसच्या अकाउंटचं मी आणि माझ्या बायकोचं असं अकाउंटचं घेऊन गेलो तरीही ते समर्पण स्वीकारलं जात नाही. 5,000च्या वरचं समर्पण देणाऱ्यांना पूर्ण माहिती द्यावी लागते. म्हणजे पॅन कार्ड, नाव, नंबर ही सगळी माहिती द्यावी लागते. 5,000च्या वरचं समर्पण म्हणजे मोठ्या रकमेचं समर्पण रोखीत स्वीकारलं जात नाही. धनादेश किंवा धनाकर्ष, चेक किंवा डीडी दिल्याशिवाय ते समर्पण स्वीकारलं जात नाही. अनेकांची रोखीतली समर्पण नाकारली जातात. म्हणजे संस्था समर्पण करू शकत नाही. HUFच्या अकाउंटवरून तुम्ही समर्पण करू शकत नाहीत, कारण ही संस्था ही संघटना स्वयंसेवक नावाच्या व्यक्तीच्या समर्पणावर चालत असते आणि हे समर्पण वैध पूर्णतः हिशोब असलेलं आहे. आता या समर्पणाचा हिशोब ठेवणारी संस्था, पुन्हा सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केंद्रीय कार्यकारिणी ठेवत नाही. हा हिशोब जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती एक एक विभाग केलेला आहे आणि त्या विभागांचं वेगळं पॅन कार्ड आहे. प्रत्येक विभागाचं, प्रत्येक क्षेत्राचं, शाखेचं पॅन कार्ड आहे. म्हणजे प्रत्येकाचं असेल असं नाही, जिथे व्यवहार मोठा आहे तिथे असतं, काही ठिकाणी काही ठिकाणावर तो व्यवहार केला जातो. अशा एकेका विभागाचं वेगळं पॅन कार्ड आहे आणि त्या आधारावर तो खर्च केला जातो, जमा दाखवली जाते. बरं, संघाचा खर्च होतो कुठे हा एक मोठं रहस्य आहे. म्हणजे तुम्हाला रहस्य वाटेल, मी तुम्हाला संघाचा खर्च कुठे होतो ते पण सांगणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संघ काय खर्च करतो.
जमतात किती आणि खर्च किती होतो हे तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल. संघ जास्तीत जास्त 5 ते 7 विषयांवरती खर्च करतो. कोणकोणते विषय जरा नीट बघा. प्रचारकांचा व्यक्तिगत खर्च, म्हणजे संघाची प्रचारक पद्धती आहे, तालुका प्रचारक, जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक, अशी वेगवेगळी प्रांत प्रचारक, अशी प्रचारक आहेत. त्या प्रचारकांच्या व्यक्तिगत खर्चासाठी खर्च होतो. व्यक्तिगत खर्च काय आहे? प्रचारक आजारी पडला, गोळ्या घ्याव्या लागल्या, औषध घ्यावं लागलं तर शक्यतो संघाची डॉक्टर उपचार करतात, पण प्रचारकांचा हा व्यक्तिगत खर्च. साबण, त्याला लागणारा डोक्याला लावायचं तेल, कंगवा, या ज्या गोष्टी प्रचारकांना लागतात त्या व्यक्तिगत विषयावरती प्रचारकांचा व्यक्तिगत खर्च हे एक खेळ आहे. दुसरा आहे प्रवास. आता हा प्रवास कसा आहे? सायकल, मोटरसायकल असेल तर त्यातलं इंधन, किंवा बसचं भाडं, गाड्या, कारचं भाडं, कारचं रेंटल, असलं काही नाही ह्याच्यामध्ये. म्हणजे जर मोटारसायकल असेल तर पेट्रोलचा खर्च, इंधनाचा खर्च, सायकल किंवा बसचं, रेल्वेचं भाडं, हा प्रवासाचा खर्च आहे. कार्यालयाचा खर्च, स्टेशनरी विशनरी जी लागते ती. आता पुन्हा अजून एक गोष्ट आहे, सगळी कार्यालय ही वेगळ्या न्यास नोंदणीची आहेत. प्रत्येकाच्या संस्था वेगळ्या आहेत आणि MOU करून संघ त्या कार्यालयाचा वापर करतो. तिथे जो काही खर्च लागतो स्टेशनरी बिशनरीचा तो संघाकडून केला जातो. बैठकांचा खर्च, मुद्रणाचा खर्च, अधिकारी बैठकांचा खर्च, वीज बिलं आणि वर्ग शिबिरं होतात त्याचा खर्च, एवढ्याच हेडवरती म्हणजे वीज, फोन, मुद्रण अशा विषयावरती संघाचा खर्च होत असतो. आणि संघाच्या पॅन कार्डवर, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जी पॅन कार्ड आहेत शाखांच्या नावानं उघडलेली, त्या पॅन कार्डवरती जो हिशोब तुम्हाला दिसेल तो हाच दिसेल. आता प्रश्न आहे, आता पुन्हा तिथेच येतो आपण, ज्यांना शंका आहे संघ हिशोब करत नाही त्याची, तिथे सांगतो की या सगळ्या प्रकारामध्ये संघाच्या संस्था वेगळ्या आहेत. म्हणजे जनकल्याण समिती असेल, बँका असतील, शाळा असतील, त्यांची स्वतंत्रपणे नोंदणी झालेली आहे आणि त्यांचे हिशोब स्वतंत्रपणे आहेत, ते तुम्हाला कुठेही मिळू शकतील. त्यामुळं नयनम छिद्यन्ति शस्त्राणि जो शब्द मगाशी मी वापरला तो महत्त्वाचा आहे. तिथे तुम्हाला कुठेच संघ दिसणार नाही, संघ दिसत नाही, पण संघ असतो, हेच संघाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आर्थिक आरोप करण्यापूर्वी उत्पन्न आणि खर्च काय आहे ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला संघाचं उत्पन्न आणि खर्च समजला असेल. यापुढे तरी किमान या बाबी समजून घेऊनच आरोप कराव्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.